नमस्कार, मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तांदळाचे किच्चा पापड कसे बनवायचे. तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्याला येईल अशी ही एकदम सोपी रेसिपी आहे. तर माझा मुलगा इथं पापड बनवायला त्याला खूप आवडते, त्यापेक्षा पापडाचं पीठ खायला आवडतं. तर हे पापड जे आहेत ते तिप्पट असे फुलतात आणि एकदम छान चविष्ट असे होतात. तर खूप छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे. चला मग चालू करूया. इथे मी चक्कीतनं तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे. 1 किलो तांदळासाठी आपल्याला लागतं 3 तांब्या पाणी. एकदम करेक्ट मेजरिंग आहे. 1 किलो पिठासाठी आपल्याला ह्या तांब्याने 3 तांब्याच पाणी लागतं. तुम्ही आकार बघू शकता तांब्याचे, हे अशा पद्धतीने आहे. आणि ह्याच्याने मी 3 तांब्या पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा इतकं मी ओवा घातलेला आहे. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे, जवळपास 1.5 चमचा इतकं मी मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. पापड खार मोजण्यासाठी आपण मी इथे सर्वप्रथम 1 चमचा, त्याच्यानंतर अर्धा चमचा घातलेला आहे. तर आपल्याला एका मुठीमध्ये केवढं पापड खार बसेल तेवढंच आपल्याला इथं पापड खार घालायचं आहे. तर त्याच्यामुळे आपले पापड जे आहेत ते खूप चविष्ट होतात. तर या पाण्याला एकदम छान असं उकळी आणायची आहे. तर पीठ एकदम छान आपण चाळून घ्यायचं. तर इथं आपल्या पाण्याला उकळी जी आहे ती एकदम छान आलेली आहे. तर मी सर्वप्रथम ह्याला गॅसवरनं खाली उतरून घेते. तर गॅसवरनं खाली उतरून घेतलं की काय होतं की पीठ आपलं एकदम छान व्यवस्थित होतात. कुठल्या प्रकारच्या गुठळ्या इथं होत नाहीत. तर ही टीप आहे. जर आपल्या पिठामध्ये सारखं गुठळ्या होत असतील तर हे अशा पद्धतीने मी करणं आवश्यक आहे. तर इथे मी थोडंसं पीठ जे आहे ते घालून घेते. पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये कधी तांदळाचे कणसुद्धा राहिले जातात. तर इथं व्यवस्थित मी पीठ जे आहे ते पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि 3 तांब्याला पुरेल एवढंच ह्याच्यामध्ये पीठ बसतं. म्हणजे 1 किलो पीठ करेक्ट ह्याच्यामध्ये बसतं. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर हे आपण व्यवस्थित एक 15-20 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत, म्हणजे पीठ जे आहे ते वाफतं. तर 15-20 मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत. तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत आणि थोडंसं पीठ जे आहे ते वाफलं गेलेलं आहे. मग अशा वेळी आपण थोडंसं पीठ काढून घ्यायचं. तर तुम्ही पीठ मळताना एखादं ओलं कापड किंवा पॉलिथिन अशा पद्धतीने घेऊ शकता. हे पीठ अजून गरम आहे, तर मी थोडंसं पाण्याचा हात लावते आणि थोडंसं एकदम छानपैकी हे मळून घेते. तुम्ही ह्याऐवजी कापडाने मळू शकता किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये घालून हे पीठ जे आहे ते मळू शकता, कारण पीठ अजून गरम आहे. तर थोडंसं मी सर्वप्रथम अशा पद्धतीने पीठ जे आहे ते मळून गोळा तयार करून घेते. तर 1 किलो पिठामध्ये जवळपास 4 गोळे इथं बनतात. आणि इथं बघू शकता मी अशा पद्धतीचे हे गोळे बनवून तयार केलेले आहे. आणि अजून एकदा आपल्याला पीठ वाफवायचं आहे. अशा पद्धतीने मी डोनट्सचा आकार दिलेला आहे. गोळा करायचा, थोडंसं मध्ये होल करायचं, म्हणजे काय होईल की ते पीठ जे आहे ते वाफवायला खूप सोपे जाईल. तर इथे बघू शकता एकदम छानपैकी आपलं हे पीठ जे आहे ते मी अशा पद्धतीने मळून अशा पद्धतीने करून सगळंच तयार करते. तर 2 आता करते आणि 2 नंतर 2 बॅचेसमध्ये मी ह्याला वाफवून घेणार आहे. तर पहिली बॅच आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी इडली कुकर घेतलेला आहे आणि इडली कुकरमध्ये जवळपास 15 मिनटं मी ह्याला वाफवणार आहे. 15 मिनटामध्ये हे पीठ जे आहे ते एकदम छान हाय फ्लेमवरच वाफवणार आहे. बाकीचं पीठ जे आहे ते झाकून ठेवते मी. तर 15 मिनटानंतर बघू शकता आपलं पीठ जे आहे ते एकदम छान वाफलेलं आहे. तर ह्याला मी एका उलटण्याच्या साहाय्याने हे पीठ जे आहे ते सगळं काढून घेते. तर इथं हे सगळं पीठ काढून दुसरी जी बॅच आपण ठेवली होती वाफवण्यासाठी तिला वाफवायला ठेवते. तर गरम असताना मी ह्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे एकजीव करून घेते. तुम्ही हवं असते एखाद्या पॉलिथिनमध्ये किंवा कापडामध्ये तुम्ही मळून घेऊ शकता. मी थोडंसं पीठ काढलेलं आहे आणि अजून पीठ गरम आहे, त्यासाठी थोडंसं पाण्याचा हात लावून व्यवस्थित हे पीठ जे आहे ते एकजीव करते. असं केल्यामुळे पीठ जे आहे ते एकजीव खूप छान होतं आणि एकजीव झाले की याची तुम्ही गोळ्या बनवू शकतात. तर हे इथे बघू शकता एकदम छान मी जसं भाकरीला आपण पीठ मळतो तशा पद्धतीने पीठ मळून तयार केलेलं आहे. आणि ह्याची तुम्हाला हवे त्या आकारामध्ये लहान किंवा मोठे कसेही तुम्ही गोळे बनवू शकता. तर इथं बघू शकता एकदम छानपैकी आपले हे गोळे बनवून तयार झालेले आहेत. त्याला थोडंसं गोलाकार द्यायचं. तर मी जे 1 किलोचं प्रमाण केलं होतं ते करण्यासाठी मला अर्ध्या तासामध्ये हे सगळे पापड जे आहेत ते होतात मशीनच्या साहाय्याने.
तर इथं माझा मुलगा जो आहे त्याला पापड करायला खूप आवडतं, मग तोच इथं पापड जो आहे तो बनवत आहे. आणि लहान मुलांना ही खेळायची मजा येते. उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीने त्यांना काम लावू शकता. तर एकदम छानपैकी तो पापड बनवत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने कोणीही करू शकतो, एवढं हे सोपं पापड आहे आणि तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा. तर इथे मी सगळे पापड जे आहेत ते करून घेते आणि करून झालं की हे सुकायला जास्त वेळ लागत नाही, त्या दिवशीच हे पापड जे आहेत ते सुकतात. तर इथं बघू शकता हे अशा पद्धतीने पापड जे आहेत ते वाळलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणखी थोडंसं ऊन दिलं आणि कडकडीत हे पापड जे आहेत ते वाळलेले आहेत. तर ह्याला आपण तळून पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल एकदम हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आणि पापड तळून घ्यायचं. खूप मोठे तिप्पट असे पापड फुलतात. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओसोबत.